आदिवासी मंत्री अशोक उईके आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या विद्यार्थ्यांच्या जवळपास 15 विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ होतं, या शिष्टमंडळाशी चर्चा देखील केलेली आहे आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं या दोन्ही मंत्र्यांकडून सांगण्यात आलं। हे सगळी चर्चा झाल्यानंतर तुम्ही सांगितलं की सकारात्मक चर्चा सगळी झालेली आहे आणि मंत्र्यांनी देखील तसंच सांगितलं। तुमच्या 14 मागण्यांचं पत्र तुम्ही मंत्र्यांना भेटण्यासाठी गेला होता घेऊन। 14 मागण्यातल्या तुमच्या किती मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत? सरकार सर्व मागण्यांवर सकारात्मक आहे। फक्त इश्यू काय आहे तर टाईमचा इश्यू आहे। आम्हाला ह्या तात्काळ पाहिजेत। त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या 6 महिन्यात देतो। म्हणजे तुमच्या सगळ्या मान्य केलेल्या आहेत आदिवासी मंत्र्यांनी? म्हणजे फक्त आम्ही मान्य करतो, आम्हाला 6 महिने द्या, आम्हाला 2 महिने द्या। आमचं असं म्हणणं आहे का जी गोष्ट आज होऊ शकते, समजा उदाहरणार्थ सेंट्रल किचनची योजना आहे, जे मुलांना जेवण आपण पूर्ण एक ठिकाणी जेवण बनवतो आणि 100 किलोमीटरच्या राऊंडमध्ये आपण त्याचं वितरण करतो। आम्ही काय म्हणत होतो का तुम्ही 15 दिवस असं घोषित करून द्या, 15 दिवसानंतर ही योजना बंद होईल आणि त्या दिवसापासून आश्रमशाळेमध्ये जेवण सुरू होईल। आज घोषित करून द्या आणि 15 दिवसांनी चालू करा। हे आम्ही त्यांच्याकडून लेखी पाहिजे आम्हाला GR नुसार। तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। हे चर्चा झाली म्हणजे मुद्दे सुटले असं नाही। लेखी स्वरूपात तुम्ही मागितलं होतं, हा कागद आहे आणि या मागण्यांचा कागद आहे तुमचा, ज्या काल 14 मागण्या तुम्ही मागण्या केल्या होत्या ते। मग जर आदिवासी मंत्री तुम्हाला सगळ्या मागण्या मान्य करतो असं देखील सांगितलं आणि त्यांनी नंतर माध्यमांशी बोलताना देखील सांगितलं की काही मागण्यांना वेळ लागू शकतो, जसं की तुम्ही सेंट्रल किचन म्हणला की तात्काळ कुठल्याही आश्रमशाळेत किचन चालू करण्यासाठी फायर ऑडिट असू शकतं किंवा जागा उपलब्ध होत नसते, त्या गोष्टींना कालावधी लागू शकतो म्हणून हे लांबते असं आदिवासी मंत्र्यांचं म्हणणं आहे। हा त्यांचं म्हणणं तसं योग्य आहे, पण विषय काय आहे का तुम्ही घोषणा करा आज का 15 किंवा 1 महिन्याने ह्या तारखेपासून आम्ही टेंडर सोडतोय, ह्या तारखेच्या एंडला टेंडरचा कालावधी संपल आणि त्याच्यानंतर ह्या दिवसापासून ही योजना बंद होईल आणि आपलं मेसची योजना चालू होईल असं। आणि दुसरी कुठली मागणी अशी होती की त्यावर तुमची चर्चा अडकलेली आहे आणि त्या अडकलेल्या चर्चेमुळे हे आंदोलन सुरू राहिलंय? नाही, सर्वच मागण्यांचा आपल्याला शेवटपर्यंत काही ड्राफ्ट आलेला नाही, GR आलेला नाही, काही आधार नाही। फक्त चर्चा झाली म्हणजे आंदोलन मागं घेण्यात असं काही पॉईंट नाही, कारण का सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे 12,500चा, त्याच्याकडं नाही, सुप्रीम कोर्टचा जो बोगस आदिवासींचा विषय, ज्या बोगस आदिवासींनी ज्या जागा बळकावलेल्या आहेत खऱ्या आदिवासींच्या, तो कोर्टचा निर्णय असताना यांनी 9 वर्ष आम्हाला फसवलेले। तर एक चर्चेने आम्ही यांच्यावर विश्वास ठेवत नाही जोपर्यंत आम्हाला काहीतरी तुम्ही फायनल देत नाही। आम्ही ही भरती कशी करणार, कोण ही भरती घेणार, IBPS घेणार का, TCS घेणार का, MPSC घेणार, ह्या सर्व गोष्टी जोपर्यंत क्लिअर होत नाही, तुम्ही त्या बोगस लोकांची यादी आम्हाला देत नाही 12,500, त्याच्यामध्ये किती जागा भरल्या आणि किती लोकांनी व्हॅलिडिटी दिले आणि आदिवासी समाजाच्या जागेमध्ये नोकरीमध्ये असलेले, म्हणजे आदिवासी आरक्षण घेऊन किंवा अनुसूचित जमातीचं आरक्षण घेऊन नोकरीमध्ये असलेले रुजू झालेले लोकांची तुम्ही आम्हाला यादी द्या आणि ज्या लोकांनी व्हॅलिडिटी दिल्या नाही त्यांची यादी द्या आणि ज्यांनी व्हॅलिडिटी दिल्या नाही त्यांना तुम्ही लगेच पण या सगळ्या प्रक्रियेला काही कालावधी लागू शकतो, हे तात्काळ होणारी प्रक्रिया आहे का की कालावधी घेणारी प्रक्रिया? याच्यामध्ये तात्काळ होणारी प्रक्रिया कोणती आहे तर आपण सुप्रीम कोर्टमध्ये ह्या गोष्टीची 7 वर्ष झाली, तुमच्याकडे ह्या याद्या उपलब्ध आहेत का, असं नवीन यादी बनवायचं असं काही नाही, किंवा आदिवासी जागांवर आरक्षण घेऊन लागलेले किती लोक आहे ही प्रत्येक डिपार्टमेंटकडे माहिती आहे आणि किती लोकांनी कास्ट व्हॅलिडिटी सादर केल्यात ही प्रत्येक डिपार्टमेंटकडे माहिती आहे। तुमचेच सहकारी गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी आमरण आंदोलन उपोषण करतायत, उपोषण चालू आहे, यांच्या प्रकृतीची काळजी घेता या मागण्या मंत्र्यांकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत, मात्र काही कालावधी मंत्र्यांनी मागितलेला आहे आणि त्यांनी तुम्हाला विनंती देखील केली की हे उपोषण मागं घ्यावं। कालावधी ज्या ठिकाणी गरजेचं आहे आम्ही त्या ठिकाणी आम्ही त्यांना कालावधी दिलेला आहे। उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो कंडिशनल व्हॅलिडिटीचा विषय, का ज्या कंडिशनल व्हॅलिडिटी जातात आता सध्या 3,500 कंडिशनल व्हॅलिडिटी गेलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी आपण त्यांना 6 महिने दिलेले आहेत का ते प्रकरण तुम्ही निकालीत काढा। ज्या गोष्टींना टाईम अपेक्षित आहे त्या गोष्टींना आपण त्यांना वेळ दिलेला आहे, 6 महिन्याचा टाईम आपण कंडिशनल व्हॅलिडिटीसाठी दिलेला आहे। पण ज्या गोष्टींना गरज नाही टायमाची त्या गोष्टींना जर मंत्री महोदय टाईम मागत असतील तर आम्ही त्यांना टाईम देणार नाही।
आता हे सगळं आंदोलन सुरू असताना काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी आंदोलनस्थळी आले. राहुल गांधी येणार आहेत असं देखील तुम्हाला यापूर्वी सांगितलंय. मग काही नेत्यांकडून असा प्रश्न उपस्थित केला जातोय की जर मंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या असतील तर फक्त विद्यार्थी राहुल गांधी येत आहेत म्हणून हे आंदोलन मागं घेत नाहीत का? मागण्या मान्य काय केल्या, जे लोक बोलत असतील का मागण्या मान्य केल्या, मागण्यांवर चर्चा होणे वेगळा आणि मान्य होणे वेगळा. आपण डिस्कस केलं म्हणजे आपल्या प्रश्न सुटले असं होत नाही. त्याच्यावर काहीतरी फायनल डिसिजन आलं पाहिजे, त्यावेळेस आपण म्हणू का हे मागण्या मान्य केल्या. या आंदोलनाला कुठेतरी आता राजकीय रंग लागतोय असं वाटत नाही? असं राजकीय रंग जर आपण सिस्टीम जर बघितली तर राजकारण आणि जनता हे एकमेकांना एका दोरीने जोडलेले दुवा आहे. जर आमच्या मागण्या राजकीय पक्ष किंवा विरोधक यांनी जर वरती उचलल्या नाही किंवा मीडियाने वरती उचलल्या नाही तर हे सरकार आमच्याकडे लक्ष देणार नाही. हे म्हणजे हे आपल्याला दिसतंय समोर. पण कुठेतरी असं बोललं जातं की राहुल गांधी या आंदोलनाला भेट द्यायला येणार आहेत म्हणून हे आंदोलन लांबवलं जातं. कोण बोलतंय त्यांनी कारण सांगावं ना. मागण्या मान्य करा, आज मान्य करा, आज सोडतो. आम्हाला काय राहुल गांधी येतात किंवा कोणी दुसरं मोठा व्यक्ती येत आहे म्हणून आम्ही आमच्या मुलांना मारायचा प्लॅन काय आमचा प्लॅन आहे का? काही सरळ जे आरोप करतात तेच कोणतरी आम्हाला म्हणजे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत या आंदोलनाला राजकीय रंग लागू देणार नाही? राजकीय रंगाचा प्रश्न नाही. जर मागण्या जर आज मान्य झाल्या, जर ह्या ज्या आम्ही म्हणतोय की याच्यात तुम्ही जर प्रॉपर जर आम्हाला डिटेलिंग दिली आणि पटापट ड्राफ्ट बाहेर काढले आणि विश्वासात घेतलं आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगावं की आम्ही याची जबाबदारी घेतो. आदिवासी मंत्र्यांनी सांगावं की मुख्यमंत्र्यांनी सांगावं? आदिवासी मंत्र्यांवर विश्वास नाही. आदिवासी मंत्र्यांवर विश्वास आहे पण मुख्यमंत्र्यांनी सांगावं. आदिवासी मंत्र्यांनी तर आम्हाला रोजच सांगतात ते, पण मुख्यमंत्र्यांनी सांगावं का आम्ही या गोष्टी एवढ्या दिवसात करतोय ना, आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्हाला तुम्ही त्याचे कागद द्या, आम्ही सोडतो ना उपोषण. आता 2 ते 3 दिवसांचा तुम्हाला कालावधी रात्री दोन्ही मंत्र्यांनी मागितलेला आहे की 2-3 दिवसाच्या कालावधीत जी तुमच्या मागण्या आहेत त्याचं ज्याप्रमाणे तुम्हाला ड्राफ्ट हवा आहे किंवा ज्याप्रमाणे GR हवेत ते काढून देऊयात. रात्री भेटून गेल्यानंतर सकाळी पुन्हा काही तुमच्या मंत्र्यांशी किंवा मंत्र्यांच्या PNशी काही संपर्क तुमच्या विद्यार्थ्यांशी झाला आहे? आता 2 तासापूर्वी झिरवळ साहेबांच्या PNशी संपर्क झालेला होता. तर त्यांनी आम्हाला आमच्या मागण्या जे ड्राफ्ट पाहिजे तर कसा पाहिजे याच्याविषयी आम्हाला विचारणा केली. ते आम्ही त्यांना आता पाठवणार. म्हणजे मंत्री देखील सकारात्मक आहेत या विषयावर? मंत्री सकारात्मक आहेत. फक्त ज्या विभागामध्ये ह्या गोष्टी आहेत म्हणजे फक्त आदिवासी विकास विभागाचा प्रश्न नाही तर बोगस व्हॅलिडिटी किंवा जे जात प्रमाणपत्र अनेक विभागांशी निगडीत ह्या सगळ्या गोष्टी. तर याच्यासाठी पूर्ण जे आपलं मुख्यमंत्री कार्यालय किंवा आपलं जे CMO आहे त्यांनी पूर्ण सहकार्य, पूर्ण जे सचिव आहे सगळ्या विभागाचे त्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. त्यासाठी एक कोऑर्डिनेशनची गरज आहे. आपण पाहतोय की रात्री नरहरी झिरवाळ आणि अशोक उईके भेटून गेल्यानंतर त्यांच्या PNकडून देखील आता या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला गेलेला आहे. तुम्हाला काय अपेक्षित आहे असं देखील विचारणा केलेली गेलेली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे मंत्री आणि विद्यार्थी सांगतायत की ही सगळी सकारात्मक चर्चा झालेली आहे, आता लवकरात लवकर जे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे त्या निर्णय व्हावेत आणि हे आंदोलन मागं घेतलं जावं असं सगळ्यांची सध्या अपेक्षा आहे. कारण की विद्यार्थ्यांची प्रकृती जी आहे ती दिवसेंदिवस ढासळत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे अंतिम निर्णय या सगळ्या आंदोलनाचा कधी लागतोय हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे. आणि या आंदोलनाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही राजकीय रंग लागू देणार नाही असं या विद्यार्थ्यांकडून सध्या सांगण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.